नमस्कार मित्रांनो, आम्ही जी मल्चिंग शीट टाकलेली आहे त्याला भोकं करण्यासाठी आम्ही हा जुगाड विकत आणला होता। त्याच्यामध्ये बघा हे आपल्या बॅकपॅक जो स्प्रेयर असतो त्याला लागतं आणि नंतर ही फिलामेंट गरम होते आणि याने भोकं पडतात। पण आमची शीट 150 मायक्रॉनची जाड असल्यामुळे यांनी आम्हाला भोकं पाडणं जमलं नाही। त्यामुळे आम्ही एक नवीन जुगाड बनवला आहे। हे बघा, आपले जे फूडचे रिकामे डबे असतात पत्र्याचे, त्याने आपण हा जुगाड बनवलेला आहे। ह्याला बांबू घेतलाय, बांबू घेऊन पत्र्याच्या डब्याला भोक पाडून आरपार तार ओले त्यात बांबू घट्ट बांधलाय आणि नंतर हे 1.5 फूट 1 फुटावर भोक पडावा म्हणून हे असं माप केलेलं आहे, ते लावलेलं आहे। तर हा जुगाड कसा काम करतोय आपण बघूया आता। मी काही कोळसे पेटवलेले आहेत याच्यामध्ये, हे निखारे झाले आहेत तयार की आपण त्या आपल्या डब्यांमध्ये टाकूया आणि भोकं पाडायचा प्रयत्न करूया। तो जुगाड आमचा फेल गेला कारण हे बघा ह्याच्यात पूर्ण कापलं जात नाही, ते नीट गरम होत नाही त्याची एज, आणि मग हाताने कापायला लागतं आहे। त्यामुळे आता नवीन जुगाड बनवतो। आता पुढचा जुगाड मामूनी बनवला आहे। हे एक तारच नुसती गोल करून घेतली। आता आम्ही हे 3 रंगाचे डबे तयार करतो आहे निखाऱ्यानी। त्याच्यामध्ये ही तार आपल्याला गरम करायची आणि गरम झालेल्या तारेने भोकं पाडायचे। बघू हा जुगाड कसा चालतो आहे।